नमस्कार मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलवर हे झालंच कसं या मालिकेतील नवी कथा घेऊन मी आलेलो आहे. मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे अहो जरा दमानं माझी कंबर दुखते. अहो जरा दमानं माझी कंबर दुखते. कथेला सुरुवात करतो. गावामध्ये पहिली बातमी आली की नाना गोळ्याची लहानी पोरगी पाटलाच्या सुरेंद्रनं मोटरसायकलीवर पळविली. दुसरी बातमी 1-1.5 तासानं आली की सुरेंद्रच्या मोटरसायकलचा एका ट्रकला मागून धडक मारून ॲक्सिडेंट झाला आणि त्यात सुरेंद्र मेला. मग गावाला प्रश्न पडला की नंदिनीचं काय? सुरेंद्र जर एकटाच मेला आणि सुरेंद्रनं जर नंदिनीला मोटरसायकलवर बसवून पळवून नेलं तर मग नंदिनी कुठं गायब झाली? हे झालंच कसं? अर्थात याच्या पाठीमागेही एक कथाच होती आणि ती अशी की सुरेंद्र हा पाटलाचा पोरगा, त्याची बायको रजनीच्या भावानं बुलेट नावाची नवी कोरी मोटरसायकल 2,30,000ला विकत घेतली. हे सुरेंद्रला कळलं तेव्हापासून त्याने रजनीच्या मागे टुमणं लावलं की तुझ्या भावाला मोटरसायकल घेऊन बोलाव. याचं एक कारण होतं. नरेंद्र कॉलेजमध्ये शिकत असताना त्याला या बुलेटचा फार वेड लागलं होतं. तसं त्याला कळते तेव्हापासूनच या बुलेटचं वेड होतं. त्या बुलेटचा तो ढक 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 आवाज त्याला मोठा गोड वाटायचा आणि त्याला असं वाटायचं की मी स्वप्नात तरी ही गाडी विकत घेऊ शकेन काय? बरं नाही विकत घेऊ शकलो तर आपल्याला कधी चालवायला तरी मिळेल काय? त्याच्या कॉलेजच्या एका त्याच्या मित्राने ही बुलेट नवी कोरी विकत कॉलेजमध्ये आणली होती. त्यावेळेस तर त्याने किती आवडीने त्या बुलेटवरून हात फिरवला. हाय लांब सडक ती बाईक आणि किती आकर्षक. तिच्यावर बसल्यावर सुरेंद्र स्वप्नात गेल्यासारखा त्याला भास होईल, पण ते स्वप्न काही खरं होणार नव्हतं. त्याच्या मित्राने एक केलं, त्याला पाठीमागे बसवलं, एक चक्कर मारून आणली. शेवटी सुरेंद्रनं त्या मित्राला मला ही बाईक चालवू दे रे असं म्हटलं तर त्याने मात्र नकार दिला. सुरेंद्रचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं आणि अचानक मग रजनीच्या भावाने बुलेटच आणि तीही नवी कोरी विकत घेतली म्हटल्यावर आणि मग त्याचं स्वप्न पुन्हा जागृत झालं आणि त्यानं तिच्या मागे टेंबू लावला. त्यानुसार तिचा भाऊ बुलेट गाडी घेऊन गावात आला. त्या गाडीचा आवाज ठाक 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 गावातून ज्या रस्त्याने आली त्या
दोन्ही बाजूच्या घरातून माणसं पाहायला आली की काय आलं काय आलं काय आलं. सुरेंद्रच्या दारात गाडी येईपर्यंत सुरेंद्र आणि रजनी दोघेही बाहेर आले. गाडी बाहेर उभी राहिली आणि सुरेंद्र म्हणाला, थांब, उतरतो. सुरेंद्र बाईकवर बसला आणि म्हणाला, एक फाट्यावरून चक्कर मारून येतो. तरी रजनी त्याला म्हणाली, अहो जरा दमानं. कारण तिला माहित होतं की हा बाईक किती पिसाळल्यासारखा चालवतो. लग्नात त्यानं हुंड्याच्या पैशातून एक हिरो होंडा विकत घेतली होती. बापाला तर तो म्हणे बुलेटच विकत घ्यायची, पण बाप नाही म्हणाला. पण त्यानं रजनीचं बोलणं ऐकलं नाही. मेहुणा डोक्यातलं हेल्मेट देऊ लागला, पण मला हेल्मेट नको. आणि त्यानं बुलेट परत फिरून गावातून ठक 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 अर्थात ॲक्सिलेटर जोरात दाबून, कारण तो कॉलेजमध्ये असताना त्याचा जो मित्र ज्यानं ती बुलेट घेतली होती तो मुलींच्या घोळक्याजवळ आला की जास्त जोरात ॲक्सिलेटर दाबत होता आणि आवाज काढत होता. सुरेंद्रने तसाच आवाज काढत काढत गाडी गावाबाहेर आणली. तर तिथे नाना गोळ्यानं त्याला हात दाखवला. नाना गोळ्या म्हणाला, सुरेंद्र, आमच्या नंदिनीला तू फाट्यापर्यंत बसून ने, मी मागून येतोच. नंदिनीकडे त्यानं पाहिलं. आता नंदिनी काय, खरं म्हणजे पाखरू होत. नंदिनीनं गावातले किती पोरं येडे केले होते. नाना गोळ्या गावातला सोयरा माणूस. अनेकांनी नंदिनीशी लग्न लावण्याचं कारस्थान करून पाहिलं, पण नाना कोणाच्याही दडपणाखाली आला नाही. आणि त्यानं बँकेत मॅनेजरची पदवी असणाऱ्या एका त्याच्या जवळच्या नातेवाईकाच्या मुलाला नंदिनी दिली. सुरेंद्र सगळ्यांचा जीव तुटला. आणि ती नंदिनी, नाना गोळ्या म्हणतो की बसून येईल. अरे बापरे, एवढा चान्स, म्हणजे डबल चान्स. एक तर बुलेट चालवायला मिळते आणि नंदिनी पाठीमागून. आणि त्यानं हो म्हटलं, ती बसली आणि जाग्यावरूनच त्यानं ॲक्सिलेटर दाबलं. नंदिनी अशी मागा आणि मग पुढं त्याच्या पाठीवर जाऊन भिडली. ही गोष्ट तर त्याला आणखी डबल स्वर्गात नेणारी होती. तिचा स्पर्श, आणि तोही छातीचा स्पर्श. त्यानं मनात ठरवलं की आणखी एक दोनदा ही संधी घ्यायची. आणि नंदिनी सावरते न सावरते तो त्याची बुलेट वेगानं फाट्याकडे निघाली. फाटेच्या जवळ एक स्पीड ब्रेकर, त्या स्पीड ब्रेकरवरून पुन्हा बाईक उसळली. नंदिनी उसळली, त्याच्या पाठीवर येऊन पडली. तेव्हा नंदिनी म्हणाली, अहो जरा दमानं, माझी कंबर दुखते. पण त्यानं काही ऐकलं नाही. पुढं फाट्यावर गेल्यावर त्यानं बाईक उभी करायची तर केलीही नाही, कारण ही संधी पुन्हा त्याच्या आयुष्यात येणार नव्हती. म्हणजे नंदिनीच्या संदर्भात त्यानं सरळ बाईक रोडनं काढली. नंदिनी म्हणाली, अहो मला उतरायचं होतं, पण काहीच नाही. तो वेगळ्याच आनंदात होता. आणि इतक्या स्पीडनं गाडी जात होती की बाभुळगाव फाट्यावरच्या
स्पीड ब्रेकरवर पुन्हा एकदा गाडी त्यानं घुसळवली मुद्दाम. नंदिनी त्याच्या पाठीवर येऊन लवंडली आणि मग पुन्हा पुन्हा स्वर्ग, पुन्हा पुन्हा. आणि तो वेगानं निघाला पुढे. गाडी दगडून फाट्यावर गेली. समोर एक ट्रक चाललेला होता, धीम्या गतीनं चाललेला होता आणि याची गाडी सुसाट. तिला कट मारायचा, थोडा जवळ गेल्यावर मारू म्हणून त्यानं थोडीशी घिसाडघाई केली आणि तिथेच त्याचा मुर्दा पडला. सुरेंद्र बाईकसह त्या ट्रकच्या मध्ये जाऊन घुसला. आजूबाजूचे लोक पाहत होते आणि ओरडत होते. तेव्हा ट्रक उभा राहिला. पाहतात तर सुरेंद्र आणि त्याच्या बाईकचा चुराडा झालेला. गावात बातमी दिली आणि लोकांना नवल वाटलं की हे काय झालं. अर्थात दुःखाची गोष्ट तर होतीच, पण नंदिनीचं काय 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 झालं नंदिनीचं. त्या ऍक्सिडेंट मध्ये जर नंदिनी नाही तर नंदिनी गेली कुठं. मित्रांनो, याचं उत्तर आपापल्या परीने तुम्ही सुद्धा शोधा आणि मला कळवा. आनंद वाटेल. धन्यवाद. पुढच्या वेळी पुन्हा आपली भेट होईल. तोपर्यंत या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स द्या, कॉमेंट्स द्या आणि शेअर सुद्धा करा. पुन्हा भेटू.